गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तर सगळ्यांना ह्या गणेश चतुर्थीच्या अगोदर खूप सगळ्या शुभेच्छा। तर उद्या आहे गणेश चतुर्थी, घरोघरी आपल्या सगळ्यांच्या घरी बाप्पांची स्थापना होते, प्राणप्रतिष्ठा होते। तर आपल्याला घरच्या घरी ही सोपी विधिवत पूजा कशी करावी, आता सगळ्यांनाच ब्राह्मण काका किंवा गुरुजींना बोलवून ही पूजा करणे शक्य होत नाही। तर तुम्ही स्वतःसुद्धा घरामध्ये अगदी विधिवत पद्धतीने जे संस्कृतमधले मंत्र आहे ते तुम्ही तुमच्या भाषेत बोलून ही पूजा करू शकता। शेवटी आपला भाव महत्त्वाचा असतो, तर तुमची श्रद्धा महत्त्वाची असते। तर अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि बाप्पांसाठी एक लाईक करायला तेवढं अजिबात विसरू नका। तर उद्या 27 ऑगस्ट आहे, तर आपल्याला जो मुहूर्त आहे तो सकाळी 6 ते दुपारी 1:45 शुभ मुहूर्त आहे। तर ह्या मुहूर्तावरती तुम्ही स्थापना करू शकता, पण काही कारणास्तव सगळ्यांना नाही जमलं तर तुम्ही, शेवटी बाप्पा येणार आहेत, पूर्ण दिवस शुभ आहे, तर ह्या दिवसामध्ये तुम्हाला जमल त्यावेळी तुम्ही स्थापना करू शकता। तर बाप्पांची मूर्ती घरात आणताना आपल्याला हळदी कुंकू आरती ओवाळून आत घ्यायची आहे, तुकडा ओवाळून टाकायचा आहे आणि मग आपल्याला ती मूर्ती आतमध्ये घ्यायची आहे। आता जिथं पूजा मांडायची आहे तिथं आपले समया वगैरे सगळी तयारी अगोदर करून ठेवायची, पूजेचं साहित्य सगळं काढून घेतलेलं आहे आणि अगोदर दिव्याची पूजा करायची, अग्निदेवताच्याच साक्षीने पूजेला सुरुवात करायची असते। तर हळदी कुंकू अक्षता फूल वाहून दिव्याची पूजा करून घ्यायची, नंतर कलश मांडायचा आहे, तर त्याखाली पण तांदूळ ठेवलेले आहेत, त्यावरती हळदी कुंकू टाकायचं। आता बाप्पांची मूर्ती जिथं ठेवलेली आहे तर त्या पाटावरती सुद्धा स्वस्तिक काढायचं आहे, त्यावरती हळदी कुंकू टाकायचं आणि मग बाप्पांची मूर्ती आपल्याला तिथं ठेवायची आहे। तर इथं आपल्याला कलश ठेवायचा आहे आणि सुरुवातीला आता जिथं आपण पूजा मांडलेली असते बघा, ती जागा सगळं अगोदर शुद्धी करून घ्यायचं। तर पाण्यामध्ये असं फूल बुडवायचं आणि पाणी सगळीकडे शिंपडून घ्यायचं, जिथं पूजा मांडतोय, जिथं आपण सगळी पूजेची तयारी केलेली आहे त्यावरती, आणि स्वतःवरती सुद्धा पाणी शिंपडून घ्यायचं। जे वस्त्र आपण झाकलेलं असतं ते काढायचं आणि आता पूजेला सुरुवात करायची। अगोदर कलशाची पूजा करून घ्यायची, कलश पूजन केलेलं आहे, हळदी कुंकू, आता कलशामध्ये ना एक रुपयाचं नाणं, हळदी कुंकू अक्षता फूल दुर्वा हे सगळं टाकायचं आणि त्यावरती विड्याची पानं आणि नारळ ठेवलेलं आहेत। तर अगोदर इथं आपल्याला आचमन करायचं आहे आणि संकल्प करायचा आहे। तर आपल्या डाव्या हाताने उजव्या हातात पळीभर पाणी घ्यायचं आहे आणि ते आपल्याला प्यायचं आहे, आवाज न करता पाणी प्यायचं। ओम केशवायन महा, ओम नारायणायन महा, ओम माधवायन महा आणि ओम गोविंदायन महा म्हणत हे पाणी आपल्याला हातातून असं खाली सोडायचं आहे। तर ही क्रिया आपल्याला 2 वेळा करायची आहे आणि विष्णूंची नावं तुम्हाला इथं येत असतील तर ती इथं घ्यायची आहेत। 14 नावं घेतली जातात, ती तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीने, नाही जमलं तर ठीक आहे, फक्त आचमन करा, गणेशायन महा म्हणा आणि आचमन झाल्यानंतर आपल्याला इथं संकल्प करायचा आहे। तर हातामध्ये 2 पळ्या एवढं पाणी घ्यायचं, त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता फूल घ्यायचं आणि म्हणायचं आहे की मी विष्णूचे स्मरण करून आज 27 ऑगस्ट रोजी, टायमिंग सांगायचं, आपलं गोत्र माहीत असेल तर ते सांगायचं, तर माझ्या सर्व कार्याच्या सिद्धीसाठी ही जी पूजा करत आहे किंवा माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी मी पूजा करत आहे, तर ती कार्यास किंवा सिद्धीस जावो। तर अशा पद्धतीने आपल्याला संकल्प करायचा आहे। नंतर इथं आता बाप्पांचं प्रतीक म्हणून सुपारी घेतलेले, तर सुरुवातीला आता मोठ्या मूर्तीला आपण अभिषेक घालू शकत नाही, तर छोट्या मूर्ती असेल तर ती घ्या, नसेल तर सुपारी ठेवली तरी चालतं। तर श्री गणेश देवताय अभ्यो नमः म्हणत आपल्याला स्नानम पंचामृतम समर्पयामी, शुद्धोदक स्नानम समर्पयामी, जसं तुम्हाला, किंवा हे बाप्पा मी तुम्हाला शुद्ध पाण्याने स्नान घालते तर त्याचा तुम्ही स्वीकार करावा, हे बाप्पा मी तुम्हाला पंचामृताने स्नान घालत आहे तर त्याचा तुम्ही स्वीकार करावा, असं आपल्या भाषेत तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही सांगू शकता। तर 5 वेळा शुद्ध पाण्याने, 5 वेळा शुद्ध पंचामृताने आणि नंतर पाण्याने असं आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे। श्री गणेशायन महा, श्री गणेशायन महा, ओम गणपते महा, नाही जमलं तर तुम्ही हा जप करत राहिला तरी चालतं, शेवटी तुमचा भाव महत्त्वाचा असतो। त्यामुळं अशा पद्धतीने स्नान घालून घ्यायचं, नंतर स्वच्छ अशी सुपारी स्वच्छ पाण्याने परत धुवून घ्यायची आणि नंतर कोरड्या कापडाने आपल्याला ती पुसून घ्यायची आहे। आणि इथं आता विड्याचं एक जोड पान घ्यायचं, 2 पानं घ्यायची विड्याची आणि त्यावरती आपल्याला अक्षता ठेवायच्या, अक्षतावरती हळदी कुंकू टाकलेलंच आहे, नुसत्या असं ठेवल्या तरी चालतात, तुम्ही टाकलं नसेल तर त्यावरती हळदी कुंकू टाका। आता मी यामध्ये अक्षतामध्येच हळदी कुंकू मिक्स करून ठेवलेलं आहे। नंतर सुपारीला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे
दुर्वा व्हायच्या आहेत आणि बाप्पांचं आवडीचं फूल जास्वंदीचं फूल असेल ते सुद्धा व्हायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण आता बाप्पांची स्थापना करून घ्या. म्हणजे हे जे प्रतीक आहे तर त्याची अगोदर पूजा करून घ्यायची. वस्त्र घालायचं, वस्त्राला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं. तर इथं आता आपली बाप्पांच्या पूजेला सुरुवात करायची आहे. तर सुरुवातीला स्वच्छ पाण्याने बाप्पांना असं पाणी शिंपडायचं. आता डायरेक्ट आपण टाकू शकत नाही, त्यामुळं पाणी आणि नंतर पंचामृत आणि नंतर पाणी असं सगळ्या मूर्तीवरती आपल्याला शिंपडायचं आहे. आणि सुरुवातीला आता बाप्पांना अशी लावायचं, चंदन लावायचा, नंतर हळदी कुंकू लावायचं. चंदन, अष्टगंध, हळदी कुंकू असेल तर ते हळदी कुंकुम समर्पयामी. जे तुम्ही लावताय त्याचं फक्त आपल्याला समर्पयामीच म्हणायचं नाही. तर हे बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करते, त्याचा स्वीकार करावा. अक्षताम समर्पयामी, अक्षता टाकायच्या आहेत, फूल व्हायचं आहे. पुष्पम समर्पयामी. नंतर बाप्पांना जानवं आहे ते असं बाप्पांच्या उजव्या हातातून असं डाव्या खांद्याकडे आपल्याला घालायचं आहे. नंतर जे काय तुम्ही हार वगैरे आणले असतील तर ते हार घालून घ्यायचे आहेत. नंतर कापसाची वस्त्रमाळ असते तर ती घालून घ्यायची आहे. त्याचसोबत बाप्पांना येतं दुर्वा आणि आघाडा, त्याचसोबत जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे. नंतर जे काय हार वगैरे असतात ते घाला. तर इथं आपल्याला आता काय करायचं आहे की आपला उजवा हात आहे तो बाप्पांच्या हृदयावरती ठेवायचा आणि डावा हात आहे तो आपल्या हृदयावरती ठेवायचा आहे. आणि बाप्पांना सांगायचं आहे की हे बाप्पा, आम्ही आमच्या हृदयातले प्राण प्रतिष्ठापित करत आहोत, तर तुमच्यामध्ये प्राण येऊ द्यात. म्हणून आपल्याला बाप्पांना प्रार्थना करायची आणि नमस्कार करायचा आणि साक्षात अनुभव करायचा की बाप्पांमध्ये आता ते प्राण आलेले आहेत. बाजारातून आणतो त्यावेळी ती नुसती मूर्ती असते, पण आता आपण इथं प्राण त्यामध्ये स्थापित केलेले असतात, म्हणूनच याला प्राण प्रतिष्ठा म्हणतात. नंतर इथं बाप्पांसाठी विडा ठेवायचा आहे. तुम्ही एक विडा ठेवू शकता, 5 विडं मांडलं तरी चालतात. विड्यावरती पण हळदी कुंकू अक्षता टाकायच्या आहेत. आणि विड्याचं जे साहित्य असतं आपलं खारीक, खोबरं, हळकुंड, सुपारी, बदाम जे आहेत 5 वस्तू झाल्या तरी चालतात. नंतर जी घंटा असते ती पण बाप्पांच्या उजव्या बाजूला आपल्याला ठेवायच्या आहेत. थोड्या अक्षता ठेवायच्या, त्यावरती घंटा ठेवायची. आता शंख असेल तर ह्या पूजेमध्ये शंख ठेवला जातो, तर तो पण तुम्ही ठेवू शकता. याला पण आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे, नमस्कार करायचा आहे. आणि आता एका वाटीमध्ये मी तूप घेतलेलं आहे, तर थोड्याशा दुर्वा त्यामध्ये बुडवायच्या आणि बाप्पांच्या नेत्रांना लावायच्या आहेत. नंतर बाप्पांच्या दोन्ही हाताला, पोटाला, पायाला अशा पद्धतीने ह्या दुर्वा लावायच्या आहेत. आणि अशी साधी सोपी पूजा तुम्ही घरामध्ये करू शकता अगदी विधिवत पद्धतीने. आता नंतर इथं बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आहे तो नैवेद्य दाखवायचा आहे. आणि पाण्याचा भरीव चौकोन करायचा, आपल्या मधल्या 2 बोटांनी करायचा आणि त्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं आहे. नैवेद्यम समर्पयामी. आता तुम्ही इतर कोणतंही नैवेद्य दाखवलं तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य हा लागतो. तुम्ही मोदक, मिठाई जे काही तुमच्याच्याने शक्य आहे ते बाकीचं झालं, पण पहिल्या दिवशी तरी आपण मोदक बनवतो घरी, म्हणजे जे आपल्याला शक्य होतात ते. आणि रोज मग आरतीसाठी वेगवेगळा प्रसाद केला तरी चालतो, जसं की गोड शिरा असेल, खीर असेल, खिरापत बनवली जाते. जसे सोपे मोदक पण मोदकच्या पण भरपूर रेसिपी आहेत, त्या तुम्ही ट्राय करू शकता. तर इथं नैवेद्य दाखवलं आहे, त्याभोवती पण 3 वेळा पाणी फिरवून घ्यायचं. नंतर आपल्याला धूप दीप आहे ते ओवाळून घ्यायचं आहे. आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला सुरुवातीला आता मग बाप्पांची आरती करायची. नंतर ज्या कोणत्या आरत्या येतात त्यासोबत केल्या जातात, तुम्हाला जशा जमतात. पण बाप्पांची आरती तरी सगळ्यांना येते, तर ती आरती म्हणायची आहे. कापूर वगैरे लावून ती आरती करायची आहे. तर घरातील सगळ्यांनी मिळून ही आरती करायची आहे. अगदी घंटानाद करत मोठ्या आवाजात ही आरती केली जाते. आणि फळं जी काही तुमच्याकडे 5 फळं असतील किंवा एकाच प्रकारचे 5 असतील तरी ती चालतील, किंवा वेगवेगळी 5 ठेवली तरी चालू शकतात. आणि मग नंतर अशी छान अशी आरती करून घ्यायची.
तर आरती करणाऱ्याच्या डोक्यावरती पण वस्त्र असावं. आपल्याकडे टोपी घातलीच जाते, नसेल तर रुमाल तरी घ्यावा. बिना ह्याची म्हणजे रिकाम्या डोक्याने आरती करू नये असं म्हणतात. तर अशा पद्धतीने तुम्ही बाप्पांची स्थापना घरच्या घरी करू शकता. आणि व्हिडिओ हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहताय ते सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे नक्की माझं व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचतंय हे पण माझ्या लक्षात येईल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.